नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तुमच्या सर्वांचा लाडका राहुल गायकवाड। आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सगळ्यांनी सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर आज आपण एक नवीन ट्रिप काढत आहोत, म्हणजे नवी मुंबईमधील खारघरमध्ये इस्कॉन टेम्पल बघण्यासाठी आपण आज जाणार आहोत। आणि तिथे थोड्या दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं होतं। तर आशिया खंडामधलं हे 2 नंबरचं इस्कॉन टेम्पल आहे। तर खूप तिथे चांगलं भारी वाटणार आहे आणि बघणार आहोत आपण परिसर वगैरे कसं आहे ते। तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप मजा येणार आहे आणि मंदिर पण खूप भारी आहे। तर चला आज आपण जाणार आहोत तिकडे, खास खारघरमध्ये बघण्यासाठी। तर आता आपल्याला इथून खारघर स्टेशनला जायचं आहे, म्हणजे खारघर स्टेशन हे हार्बर लाईनमध्ये पडतो। तर आता पनवेल गाडी येईलच, त्या गाडीने आपण जाऊया। आज जरा संडे असल्यामुळे थोडंसं मेगा ब्लॉग आहे म्हणून गाड्या लेट आहेत। तर आता आपण जाऊया खारघर स्टेशनला। लक्षात असू द्या की खारघर स्टेशन हे हार्बर लाईनमध्ये पडतो, तर पनवेलवरून जवळ आहे। आणि तुम्ही पण येत असाल तर हार्बर लाईनवरून डायरेक्ट पनवेल गाडी पकडायची आणि खारघरला उतरायचं आहे। तर चला आपण जाऊया आता पुढे। तर आता आपण खारघर स्टेशनवरून चालत चाललेलो आहे। रिक्षाने आलात तर 20 रुपये तिकीट आहे पर पर्सनची तुमची। आणि आता जास्त नाही, 2 ते 2.5 किलोमीटर आहे। तर बोलू चला आता जाऊया चालत फिरत। तर आता आपण जातोय मंदिराच्या दिशेकडे। तर चला पुढे बघूया आता आपण। नवी मुंबई येथील खारघर येथे आशियातील दुसरा सर्वात मोठं इस्कॉन मंदिर उभारलेलं आहे। या मंदिराचं उद्घाटन सोहळा झाला असून जाणून घेऊया या मंदिराचे खास वैशिष्ट्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई भेटीदरम्यान आशियातील
दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. खारघर, नवी मुंबई येथे मंदिर बांधण्यात आले आहे. इस्कॉनचे हे पहिले मंदिर आहे ज्यात संस्थापक जी. स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक असेल. या मंदिराला श्री राधा मदनमोहन जी मंदिर असे नाव देण्यात आले आहे. हे मंदिर 12 वर्षात पूर्ण झाले. एकूण 9 एकरावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराची भव्यता आणि स्थापत्यकलेसाठी ते विशेष चर्चेत आहे. पांढऱ्या तपकिरी संगमरवरी बनवलेल्या मंदिराचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. चांदीच्या दरवाजावर गंध, शंख, चक्र आणि ध्वज कोरलेले आहेत. मुख्य खोलीत श्रीकृष्णाची 3D पेंटिंग्स आणि दशावताराच्या कलाकृती आहेत.
तर कशी वाटली मित्रांनो व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पुन्हा मंदिराला भेट द्या आणि नक्की पुढच्या वेळेत लवकर भेटू.